दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उजेड आणि एकत्र येण्याचा उत्सव. पण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणाऱ्या वारंगणांसाठीही या दिवाळीत आनंदाचा एक दिवा पेटवला गेला. एक दिवा समतेचा वारंगणांच्या दारात या उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूरमधील संभव फाउंडेशन मागच्या 9 वर्षांपासून या समाज घटकासोबत दिवाळी साजरी करत आहे. या दिवशी वारंगणांसोबत फटाके फोडले जातात, गोडधोड फराळ केला जातो आणि भाऊबीजेचं नातं जपलं जातं. संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश शिरसाट हे या उपक्रमामागचे प्रेरणास्थान असून त्यांनी गेली 9 वर्ष वारांगणांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा उजेड आणण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमातून आपण दरवर्षी भाऊबीजेला इथल्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना एक मायेची साडी आम्ही भेट देतो आणि त्यांच्यासोबत आम्ही हा दिवाळी सण ही भाऊबीज साजरी करतो. अगदी त्यांचं सुख दुःख त्या महिला भगिनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात, आमची चर्चा करतात आणि खरं तर हा दिवाळीचा जो सण आहे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी एक अनमोल अशी भेटच आहे, जेणेकरून समाजामध्ये जी एक दरी निर्माण होते त्याला कुठेतरी समतोल राखण्याचा आणि ह्या महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आमचा एक प्रामाणिक हेतू आहे. हा एकच दिवस साजरा न करता आम्ही दैनंदिन जीवनामध्ये ह्या महिलांच्या ज्या काही आरोग्याचे प्रश्न आहेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत आणि त्यांच्या अजून अडीअडचणी आहेत, ह्या सर्व परिस्थिती आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करतोय. कशा पद्धतीने एकूणच ही दिवाळी साजरी करता तुम्ही, काय स्वरूप असतं? एकंदरीत ह्या दिवाळीला आम्ही त्यांना फराळ वाटप करतोय. फराळासोबतच त्यांना एक मायेची साडी म्हणून आम्ही एक भावातर्फे त्यांना एक ह्या महिलांना साडी देतो, कारण कित्येक वर्ष ह्या महिला आपल्या भाऊ घरच्यांना भेटत नसतात. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना एक मायेची साडी देऊन त्यांना एक आपुलकीचा नाता आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. समाजात समानतेचा, आपलेपणाचा दिवा पेटवणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. एक दिवा समतेचा, ज्याने फक्त घरच नव्हे तर मनही उजळून निघतात.